राज्य शासनाने राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र सुरूच ठेवले असून गुरुवारी रात्री सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांची पुणे जिल्हाधिकारीपदी बदली केली असून सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे रुग्णाचा मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। सातारा शहरातील घटना। कराड तालुका पोलिसांमार्फत पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ किंवा चोरीस गेलेल्या तब्बल 7 लाखाचे 30 मोबाईल तक्रारदारांना परत केले। कराड तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बिहार, उत्तर प्रदेशसह कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यातून तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती घेत हे मोबाईल जप्त केले होते। कराड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। श्रीमंत शिवाजीराजे उद्यान विद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय फलटण द्वारा आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 चे उद्घाटन श्रीमंत भोजराज नाईक निंबाळकर, चेअरमन इंटरनॅशनल जायंट्स ग्रुप फलटण यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले। हे प्रदर्शन 2 जानेवारी ते 6 जानेवारी 2025 पर्यंत चालू राहणार आहे। फलटण तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण 2 जानेवारी 2025 रोजी फलटण पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित सोडतीमध्ये संपन्न झाले। या महत्त्वाच्या कार्यक्रमात तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। सोडतीद्वारे निर्धारित केलेल्या आरक्षणानुसार विविध ग्रामपंचायतीचे सरपंच पदे आरक्षित करण्यात आली आहेत। कास धरणापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या फळणी तालुका जावळी गावाच्या हद्दीतील झाडीत एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला। संबंधित तरुणाच्या तोंडातून आणि नाकातून रक्तस्राव झाला असल्याचे दिसून आले। त्याचा खून झाला की नैसर्गिक मृत्यू हे समजू शकले नाही, मेढा पोलिसांनी सांगितले। संजय शेलार, वय 35, राहणार अंधारी, तालुका जावली असे मृत तरुणाचे नाव आहे। पती पत्नीच्या भांडणात पत्नीचा गळा दाबून खून। कराड तालुक्यातील विंग येथील घटना। या घटनेमुळे विंग परिसरात एकच खळबळ उडाली। नुकताच 31 डिसेंबर साजरा करण्यात आला। 9 वर्षाचे स्वागत करण्याच्या आदल्या दिवशी पोलीस आणि RTO विभागाने मद्यप्राशन करणाऱ्या वाहन चालकावर चांगलीच कारवाई केली। मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्याविरुद्ध प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात आली। सातारा, कराड व फलटण RTOच्या वायुवेग पथकाकडून महामार्गावर विविध ठिकाणी सुमारे 500हून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली। सातारा जिल्ह्यातील फलटण नगर परिषदेत अनेक वर्ष रखडलेल्या एक महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळाले आहे। नगर परिषदेच्या अंतर्गत कामकाज करत असणारे ज्या सफाई कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा प्रश्न आता सोडवण्यात आला आहे। या प्रयत्नात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचा महत्त्वाचा वाटा होता। फलटण नगर परिषदेच्या सफाई कामगारांच्या नियुक्तीपत्र देण्याचा समारंभ मंगळवारी संपन्न झाला। या समारंभात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। सातारा शहरात वाढती लोकसंख्या व इतर बाबींचा विचार करत पुढील 20 वर्षाचा विकास आराखडा पालिकेने तयार केला होता। या आराखड्यावर नागरिकांनी नोंदवलेल्या हरकती, आक्षेपाचा विचार करत त्या आराखड्यात 121 बदल करण्यात आले आहेत। या बदलांचा अंतर्भाव असलेले सुधारित प्रस्तावित विकास आराखडा पालिकेने प्रकाशित केला असून तो आता अंतिम मंजुरीसाठी शासनास पाठवण्यात येणार आहे। सातारा जिल्ह्यातील सुमारे 3,500 शेतकरी ठिबक सिंचनाच्या अनुदानापासून वंचित आहेत। केंद्र व राज्य सरकारचे 9 कोटीचे अनुदान थकलेले आहे।
गेल्या वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी ठिबक अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. नव्या वर्षात तरी हे थकीत अनुदान मिळावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सातारा जिल्ह्यात दुचाकी वाहनांसाठी 01 ते 9999 क्रमांकापर्यंतची MH11DT ही नवीन मालिका प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. इच्छुक वाहनधारकांनी या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमानुसार फी भरून आरक्षित करू शकतील. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने 2024 वर्षात एकूण 25 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर या प्रकरणी 16 गुन्हे नोंद झाले आहेत. नवीन वर्षात लोकांत जागृती होण्यासाठी जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे अशी माहिती लाचलुचपतचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांनी दिली आहे. दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.